नाशिक शहरात कोयता व चाकूचा धाक दाखवून एका वृद्ध महिलेची लूट करणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखा युनिट 1 ने अवघ्या काही दिवसात जेरबंद केले आहे. आरोपीकडून लुटीतील 15,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सरकारवरील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट 1 ला गोदावरी नदी परिसरात आरोपी फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून दत्ता बाबूराव ढगे वय वर्ष 26 राहणार जुने नाशिक खैरे गल्ली याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने सुंदर नारायण मंदिरासमोर बसलेल्या एका वृद्ध महिलेच्या पिशवीवर कोयता व चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने रोख रक्कम लुटल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 15,000 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आले आहे. सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप बिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अचल मुदगळ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने यशस्वीरित्या पार पाडले आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.